नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार ही एक कल्याणकारी योजना असून बांधकाम कामगारांना दरवर्षी आता 1,00,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही अशी एक महत्त्वाची योजना माहीत झाली की आता बांधकाम कामगारांचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे। तर मग आता नेमकी ही योजना काय आहे किंवा या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आणि या योजनेमध्ये निवड प्रक्रिया कशी केल्या जाणार आहे, मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या आधारे आपण आज पाहणार आहेत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार असालच आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर आता बांधकाम कामगारांना या अगोदर या योजनेसंदर्भात 50,000 रुपये मिळत होते, परंतु आता वाढती महागाई याचा विचार करून आता या योजनेमध्ये 1,00,000 रुपये निधी वाढवण्यात आला आहे। तर मग आता नेमकी ही योजना काय आहे पाहूया सविस्तर। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण चालक आहे। या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली, ती म्हणजेच अटल बांधकाम कामगार आवास योजना। या नावाने ही योजना ओळखले जातं। तर कामगारांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आणण्याची क्षमता बाळगते। तर आता नेमकी ह्या योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व काय आहे हे आपण समजून घेऊया। तर बांधकाम क्षेत्रातील कामगार हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। त्यांच्या अथक परिश्रमामधून आधुनिक शहरं आणि पायाभूत सुविधांची निर्मिती होत असते। मात्र या कामगारांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक आर्थिक अडचणींना सुद्धा सामोरं जावं लागतं। तर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांच्या गृहनिर्माण गरजांना प्राधान्य देण्याचा निर्णय सुद्धा तर याआधी बांधकाम कामगारांना फक्त 50,000 रुपयाचे अनुदान मिळत होते। मात्र वाढत्या महागाईचा विचार करून आणि घरांच्या किमतीमध्ये झालेली वाढ लक्षात घेता सरकारने हे अनुदान दुप्पट करून 1,00,000 रुपये केले आहे। तर ही वाढ केवळ आकडेवारीतील बदल नसून कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे। तर आता नेमकी या योजनेची व्याप्ती आणि पात्रता कशी असणार हे समजून घेऊया। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट निकषसुद्धा ठरवण्यात आले असून सर्वप्रथम अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे। यामागील उद्देश योजनेचा लाभ खरोखरच गरजू कामगारांपर्यंत पोहोचावा हा असून दुसरे महत्त्वाचे निकष म्हणजे अर्जदाराकडे स्वतःची जागा नसावी आणि तो नियमित बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये कार्यरत असावा। या निकषामुळं योजनेचा लाभ हा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची खात्री असणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, डिसेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी एका सुव्यवस्थित प्रक्रियेद्वारे केली जात असते। तर यामध्ये प्रमुख 3 टप्पे पडत असतात। तर यामध्ये जो पहिला प्रमुख टप्पा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। लाभार्थ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि इतर आवश्यक तपशीलसुद्धा हे व्यवस्थित भरावे। त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे ही कागदपत्रांची पडताळणी। अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाते। यामध्ये रहिवासी पुरावा, बांधकाम क्षेत्रातील कामाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्र यांचा दस्तऐवजांचा समावेश असतो। तर तिसरी जी प्रक्रिया आहे ही लाभार्थी निवडीची आहे आणि अनुदान वितरण पात्र लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या तर या योजनेचे जे बहुपर्याय असलेले जे फायदे आहे ते समजून घेऊया। तर महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्तरीय 1,00,000 रुपयाचे अनुदान घर खरेदीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतं। त्यामुळे कामगारावरील खर्चाचा बोजासुद्धा कमी होतो। आणि दुसरा पर्याय म्हणजे सामाजिक सुरक्षितता। स्वतःचे घर असल्याने कामगारांना भाड्याच्या घरातील अस्थिरतेतून मुक्त मिळते आणि मानसिक आधार। स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने कामगारांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या कुटुंबालाही स्थैर्य मिळते। त्याचबरोबर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमार्फत शैक्षणिक विकास, स्थिर निवासामुळे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होतो आणि इतर कल्याणकारी योजनांची जे समन्वयक असतं। तर अटल बांधकाम कामगार आवास योजना ही एकाकी उपाययोजना नाही, तर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाच्या इतर योजनेसोबत तिचा समन्वय साधला जातो। तर यासोबतच जे बांधकाम कामगार आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विमा, शैक्षणिक स्कॉलरशिप, मोफत भांडी वाटप यासारख्या योजनांचा समावेश यामध्ये केलेला आहे। तर या योजनेचा एकत्रित प्रभाव कामगारांच्या जीवनावर सुद्धा सकारात्मक परिणाम करतो। या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर काही आव्हानेही असतात।
योग्य लाभार्थ्याची निवड, अनुदानाचे वेळेत वितरण, योजनेच्या दुरुपयोगास प्रतिबंध या बाबीकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं। तर मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सकारात्मक सरकारने योग्य ती यंत्रणा सुद्धा उभी केली आहे। तर अटल बांधकाम कामगार आवास योजना ही केवळ एक गृहनिर्माण योजना नाही, तर ती बांधकाम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे। तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून कामगार वर्गाचे जीवनमान उंचावण्यास सुद्धा मदत होतं आणि त्यांच्या कुटुंबांना उज्ज्वल भविष्याची आशा सुद्धा मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगारांना हे 1 लाख रुपये मिळणार आहेत। तर आता सध्या तरी आचारसंहिता सुरू असल्यामुळं सध्या ही योजना स्थगित करण्यात आलेली आहे, परंतु ज्या वेळेस इलेक्शनचं काम पूर्ण होईल आणि आचारसंहिता संपून जाईल त्यानंतर बांधकाम कामगारांनी त्यांचे हे संपूर्ण अर्ज प्रक्रिया बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन करायची आहे। कुठल्याही प्रकारे एजंटला बळी न पडता, 1 रुपया खर्च न करता बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यावर मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर तात्काळ नोंदणी करायची आहे आणि अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमार्फत भरपूर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओमधील सर्व माहिती ही इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात।